अस्थमा पंप सुरू असलेले बच्चू किंवा अस्थमाची लक्षणे असलेले जे आपले लहान मुलं आहेत, त्यांचे वडील किंवा त्यांचे पालक नेहमी चिंतित असतात, की खरंच माझ्या मुलाला अस्थमा आहे का? तो किती सिव्हिअर आहे किंवा त्याला सुरू असलेला पंप किती दिवसासाठी घ्यावा लागेल व तो भविष्यात कधी बंद होऊ शकतो का? कारण अशा बच्चूमध्ये जी स्पायरोमेट्री नावाची टेस्ट असते अस्थमाचे निदान व डिसीज प्रोग्रेशन चेक करण्यासाठी ती जोर न लावता आल्यामुळे केल्या जाऊ शकत नाही. जी अत्यंत अत्याधुनिक लंग फंक्शन टेस्ट असते ज्याला आपण इम्पल्स ऑसिलोमेट्री म्हणतो किंवा फोर्स ऑसिलोमेट्री म्हणतो, ती आजपर्यंत भारतामध्ये अवेलेबलच नव्हती व सध्या काही मेट्रो सिटीमध्येच अवेलेबल आहे. पण सुदैवाने आम्ही गोदावरी चेस्ट हॉस्पिटलमध्ये बालदमाचे निदान व वृद्धांसाठी ही अत्यंत अत्याधुनिक जी लंग फंक्शन टेस्ट आहे, फोर्स ऑसिलोमेट्री किंवा इम्पल्स ऑसिलोमेट्रीची सेवा सुरू केलेली आहे. या टेस्टचा फायदा म्हणजे बालदमाच्या निदानाबरोबरच या टेस्टमध्ये जे लंगचे छोटी-छोटी नसा असतात, त्यामधील ब्लॉकेज खूप अर्ली स्टेजमध्ये व खूप ॲक्युरेटली डिटेक्ट होतं, जे की नॉर्मल स्पायरोमेट्रीमध्ये डिटेक्ट होत नाही व यामुळे आपण जो अस्थमाचा जे आजार आहे, खूप अर्ली स्टेजमध्ये त्याचं डिटेक्ट करू शकतो, लवकर उपचार सुरू करू शकतो व तुमचा जो आजार आहे वाढण्या अगोदरच त्याला आटोक्यात आणू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पवन गिरी, छातीरोग, हृदयरोग व ॲलर्जी स्पेशालिस्ट गोदावरी चेस्ट हॉस्पिटल, हिंगोली.